पण मंदिर असं ठेवायचं की त्याच्यात दानपेटी नसणार. बरोबर. आणि आता समोरच बघू शकता तुम्ही रांग लागलेली आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. नमस्कार मंडळी, मी साजेश पटेल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पोहोचलोय मापेगाव आणि आज आहे रामनवमी. तर मापेगाव राम मंदिरला पोहोचलोय आपण आणि इथे आहे राम जन्मोत्सव सोहळा. तर आता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. मी दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये राम जन्मोत्सव बघायला भेटेल. ही मंडळी आता दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता राम जन्मोत्सवाची तयारी सुरू आहे. सर्वजण बरोबर 12 वाजता होणार आहे का? 12 वाजता राम जन्मोत्सव होणार आहे. तर आता बघू शकता सर्व महिला मंडळ पण जमलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी. आता कीर्तन होईल, त्याच्यानंतर जन्मोत्सव होईल, त्याच्यानंतर आरती होईल आणि मग महाप्रसादाला सुरुवात होईल. सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये.
आपल्या समोर आहेत आता महाराज आहेत. तर कुठून आहात तुम्ही? आम्ही आळंदीवरून आलोय. आळंदीवरून का? नाव? पांडुरंग महाराज भोईर. भोईर असं का? गाव तसं आमचं देवघर, हा तालुका वाडा, जिल्हा पालघर. हा. राहायला सध्या आम्ही आळंदीमध्ये. मग आता इथे तुम्ही किती वर्ष झाली? इथे 25 वर्ष झाली. 25 तुमचंच कीर्तन असतं हा, सतत कीर्तन. रामजन्मोत्सवाला. हा. अजून काय संदेश देऊ शकता तुम्ही आपल्या संदेश मंडळीला? देऊ शकतो. म्हणजे असं का या मापे गावामध्ये श्रीराम मंडल मापे हे गेले 34 वर्ष इथे सेवा करतात या मंदिरामध्ये. माझ्या अगोदर हरिभक्त परायण आपले एकनाथ महाराज होते कोपरखिरण्याचे, ते गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं का बुवा मी माझ्या मुलांना सांगून जाईल, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कार्यक्रम करायचा एक दिवसाचा. ते मुलं पण असेच पाच भाऊ आहेत. ते पाचचे भाऊ असे आहेत का प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, त्याप्रमाणे. म्हणजे यांचे व्यवहार वेगळे आहेत परंतु विचार एक आहेत. सगळे एका विचाराने सर्व कार्य करतात. आतापर्यंत हे रामनवमी त्यांनी साजरी केली आहे. त्याच्या पुढेही ती करतील. लोक मंदिरं बांधत नाही का चिंता पडते आपण गेल्यानंतर कोण सांभाळेल. पण यांच्या वडिलांनी अशी काही श्रद्धा होती की सांभाळो का न सांभाळो परंतु मी करून जाणार, आणि त्याचं फलित त्या मुलांनी आजपर्यंत चालवलंय. मग चंद्रकांत दादा असतील, भानुदास दादा असतील, नंतर देवीदास दादा आहेत, है का नाही. आमचे आता वैकुंठवासी झालेले प्रभाकर दादा आहेत, है का नाही. म्हणजे अशा सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य केलेलं आहे. आपण आहोत श्री राम मंदिर मापे. तर दादा आपल्या मंदिराला किती वर्ष झाली इथे? आमच्या या वर्षी 34 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती? 34 वर्ष. 34 वर्ष. 1982. आणि आपलं मंदिर बांधलं तेव्हापासून असा जन्मोत्सव होतो का? म्हणजे त्याला पण 34 वर्ष झाली. बरोबर. 1992 ला आम्ही मंदिराची स्थापना केली. स्थापना कोणी केली होती? आमच्या स्वर्गीय म्हणजे आता स्वर्गीय अमृत सुदाम पाटील यांनी 1992 साली मंदिराची स्थापना केली. दरवर्षी आपला प्रोग्राम एकदम जोरदारच असतो. दरवर्षी हा प्रोग्राम म्हणजे म्हणायला गेला तर भरपूर म्हणजे मोठ्या संख्येनेच होतो. दरवर्षी हा प्रोग्राम वाढत जातो. दरवर्षी म्हणजे असा हे नाहीये. आणि आमच्या याच्यासाठी एक वारकरी संप्रदायातून आमचे आळंदीचे देऊच्या आळंदीचे महाराज हरिभक्त परायण पांडुरंग भोईर, हा, यांना पण जवळजवळ 25 वर्ष हे लोक ते पण कीर्तन माध्यमातून आमची मंदिराची सेवा करतात. तर आळंदीवरूनच आपला नेहमीच आळंदीवरून 34 वर्ष झाले आम्ही इकडे येतो म्हणून. हो, आळंदीवरून येऊन जातात ते. आता हे महाप्रसाराची व्यवस्था वगैरे सर्व आपल्याकडूनच केली जाते. म्हणजे आम्ही कसं माहिती का, एक म्हणजे खुशीची वार्ता किंवा काय त्याला म्हणतात की आम्ही हा प्रोग्राम आहे ना आमच्या वडिलांनी जेव्हा चालू केला तेव्हा कोणाच्याकडूनही दक्षिणा म्हणजे किंवा वर्गणी असा प्रकार घेतला नाही. आज आमच्या मंदिरात इतके वर्ष झाले. आमचे जे मोठे भाऊ होते त्यांनी, मोठे भाऊ आमचे नंदू भाऊ, त्यांनी पण आमच्या वडिलांना सांगितलं की आपण मंदिर असं ठेवायचं की त्याच्यात दानपेटी नसणार. म्हणजे आज आपण कुठेही चित्र बघणार तर कुठल्याही मंदिरात दानपेटी असते, पण आमच्या मंदिरात आज 34 वर्ष झाली आम्ही दानपेटी हा शब्दच ठेवलेला नाही. आणि कुठलेही दान वगैरे न घेता नाही, तो खर्चाने तुम्ही म्हणजे प्रोग्राम करता दरवर्षी. हे सर्व आहे ना वडिलांनी आमच्या म्हणजे या मंदिरासाठी एक काय त्याला बोलतात अर्थव्यवस्था करून ठेवलेलीच आहे. म्हणजे कोणाच्याकडून आम्हाला लोक द्यायला तयार आहेत, उत्सुक आहेत देणगी द्यायला. पण आम्ही एक असं एक ठेवलेलं आहे की बाबा आपण कोणाच्याकडून नाही घ्यायचं. वडिलांची जी वारसा आहे ती आम्हाला पुढे तशीच न्यायची आहे. आता आम्ही 6 भाऊ होते, 2 त्याच्यातून ऑफ झाले. आता आम्ही 4 भाऊ आहेत. त्याच्यानंतर हा आमच्या पुढेही आमची मुलं हा वारसा पुढे नेणार आहेत, याच्यात काही शंका नाही. आणि दादा आता आपला व्हिडिओ बघितला युट्यूबला, तर पुढच्या वर्षी इथे एक अपेक्षा करतो मी की अजून गर्दी होईल लोकांची मापे गावात तुमच्या राम मंदिरामध्ये. सर्वप्रथम मी माझ्या मापे विभागातील आणि माझ्या प्रभागातील रहिवाशांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रामनवमी हा भारतातला सण आहे. भारतातला नसेल तर सुद्धा देशात प्रदेशात सुद्धा सण आहे. हजारो ठिकाणी उत्सव साजरा केला आणि भारतीय संस्कृतीचा कणा, भारतीय संस्कृतीचा पाया, भारतीय समाजाचा मेंदू हे राम चरित्र म्हणून आहे. अशा दिवशी आपल्या गावात राम मंदिर झालं. ते सन्माननीय आमचे ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अमृतसुदाम पाटील, त्यांच्या पत्नी मथुराबाई पाटील आणि त्यांचे सुपुत्र कैलासवासी नंदकुमार पाटील आणि प्रभाकर पाटील, आणि आता माझ्याबरोबर जे आहेत चंद्रकांत पाटील, भागीरथ पाटील, भानुदास पाटील आणि देवदास पाटील,
धार्मिक कुटुंब. आमच्या गावात नवरात्र उत्सव होता, तो आम्ही सगळेजण साजरे करायचो लहानपणापासून. आणि त्याच्यात त्यांनी रामाचं मंदिर इथं केलं. आज आमच्या गावात नुसतं गावात नाही तर शिरपाड्यापासून अख्ख्या नोव्हेंबरचे लोक इथे दर्शनाला येतात. आणि तो आनंद जो आहे सांस्कृतिक, सामाजिक आणि भक्तिपूर्ण जो संबंध आहे तो कशाने विकत घेता येत नाही. तो उत्सव साजरा करून तुम्हाला भेटू शकतो. आणि ही सगळी कृपा आमच्या साधू संतांची असेल. पण ती गंगा आमच्याकडे रामनवमीच्या अमृतपटलाने आणली, त्याच्या कुटुंबाने आणली, त्याचे मी आभार मानतो. आणि आता जो महाप्रसाद आहे तो आमचा हक्काचा प्रसाद आहे, तो आम्ही घेऊन जातो. धन्यवाद. आणि आता समोरच बघू शकता तुम्ही रांग लागलेली आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. आणि जेवायला पण सुरुवात झाली आहे. छान आयोजन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. दादा नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. बरे आहात ना? हो, फर्स्ट क्लास. मग आता काय महाप्रसाद? हो, महाप्रसादाची चालू झालेला आहे लाईन. सर्व पूर्ण व्यवस्था आहे इथे. दाल भात, भाजी आहे, मिरची, लोणचं, पापड सर्व काही आहे आणि स्वीट पण आहे. सर्व भाविक बघू शकता तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. छान व्यवस्था केलेली आहे. महापेगाव राम मंदिर बघा, मंदिराच्या दोन्ही साईडला इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आता इथे काउंटर चालू केलेलं आहे. हां, वरती पण आहे का? आणि आता आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय.